कित्येक वेळेला पुरुषांना बायकोचा बैल किंवा बैलवेडा असे संबोधले जाते. हो आहे ना. बैल कसा एकटाच आपल्या बैलगाडीचा भार ओढत असतो, तसाच हा बैल सुद्धा आपल्या संसाराचा गाडा एकटा ओढत असतो. काही वेळेला तो आपल्या अर्धांगिनीला आपल्या सोबत घेतो, तिला तेवढाच हक्क देतो आणि दोघंही मिळून संसाराचा गाडा ओढत असतात. म्हणजे तो बायकोचा बैल ना, आहेच मुळी तो बायकोचा बैल. कित्येक पुरुष तर स्त्रीच्या अगदी अंतर्मनात उतरून तिचं सुख कशात आहे, ती कशी सुखी राहील, तिला काय आवडतंय काय नाही आवडत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करतात. तिला मी कुठे मदत करू शकतो, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतात. कारण एक परक्याची मुलगी लग्न करून आपण घरात आणलीये आणि ती सुखी कशी राहील ह्या मागे त्यांचा प्रयत्न असतो. आणि मर्द त्यांना म्हणतात का जे बायकोवर शिवेगाळ्या करतात, हात उचलतात, त्यांना मारतात, रडवतात, घरातून बाहेर काढतात, असे पुरुष म्हणजे मर्द असतात का? असं जर असेल तर आपल्याला बायकोचा बैल किंवा बैलवेड्याच आवडेल.